तहान लागली की विहीर काढायची. तेव्हा सुद्धा प्रयोग कसा झाला की लोकांची मागणी, मग शेजारच्या राज्यांनी तेव्हा कर्नाटक, आंध्र तेव्हा होतं, त्यांनी ते प्रयोग केले आणि मग पाठोपाठ आपण महाराष्ट्रांनी पण केला. पण असं न करता तुमच्या नियोजनामध्ये असं काय जर आपत्कालीन परिस्थिती असेल तर तुमची अशी काही यंत्रणा असेल तर तुम्ही तो प्रयोग करू शकता. एक धोरण निश्चित केलं पाहिजे की याचा जर फायदा होत असेल तर आपण ते प्रयोग करू. तशा प्रकारचे IITM सारखी संस्था पुण्यात आहे, महाराष्ट्रात आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, ज्याच्यात या प्रकारचा अभ्यास होतो. एकदा ते तडीच लावूयात की याच्यामुळे पाऊस पडतो की नाही. पडत असेल तर आपल्याला जो काही अपेक्षित आहे तो पडतो की नाही. म्हणजे याच्यात अर्थकारणही बघावं लागतं. तुम्हाला तर सगळा पाऊस पाडण्यासाठी समजा खर्च अमुक येतोय आणि पाऊस थोडाफार पडतोय, तर ते करण्यापेक्षा तुम्ही इतर मार्गांनी पाणी कुठून आणता येईल का तो विचार करू शकता. अन्यथा मग पुन्हा लोकांना आशा लागते की प्रयोग झाला पाहिजे, मग मागणी हे होते, मग विनाकारण खर्च होतो. कारण तुम्ही प्रयोग करताना त्याचे काय तुम्हाला आउटपुट जे आहेत ते तितक्या प्रमाणात येतच नाही. म्हणून त्याच्याबद्दल आपण एकदा करायचं नाही करायचं धोरणात्मक निर्णय करून ते एक बासनात टाका किंवा ओपन ठेवा, असा एक धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे.